Welcome to all of you. Now, today we will study about pollen pistil interaction. आता बोलू नका, चला इकडे लक्ष द्या. पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये आपण दोन गोष्टींची इंटरॅक्शन स्टडी करतो. इट इज अ इंटरॅक्शन बिटवीन अ पोलन ग्रेन अँड पिस्टिल मीन्स स्टिग्मा ऑफ द पिस्टिल. कुणाकुणामधली इंटरॅक्शन आहे ती? इट इज ॲन इंटरॅक्शन बिटवीन पोलन ग्रेन अँड स्टिग्मा. याला स्पोरोफायटिक टिश्यू पण म्हणतात. पोलन आणि स्टिग्मा, स्पोरोफायटिक टिश्यू स्टिग्मा यांच्यामध्ये इंटरॅक्शन आहे. आणि मग इट इज ए व्हेरी कॉमन इंटरॅक्शन इन ऑल एंजिओस्पर्म्स. एंजिओस्पर्ममध्ये कॉमन इंटरॅक्शन आहे. ऑल द इव्हेंट्स फ्रॉम pollination to the entry of pollen tube into synergid of ovule. इव्हेंट्स कुठून येते? पोलन ग्रेन डिपॉझिशन होतं म्हणजे पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजेच काय? डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा. तिथून मग म्हणजे याचाच मिनिंग काय? पॉलिनेशन फॉलोड बाय रेकग्निशन होतं. त्याच्यानंतर मग जर्मिनेशन, त्याच्यानंतर मग फर्टिलायझेशन. डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा, देन स्टिग्मा सेल्स recognizing them, either the pollen grain is proper or non-proper. Proper pollen grain is called compatible. जो प्रॉपर पोलन ग्रेन असतो is called compatible आणि wrong pollen grain incompatible. म्हणजे जो प्रॉपर पोलन ग्रेन आहे तो ॲक्सेप्ट केला जाईल, त्याला स्टिम्युलेशन दिलं जातं, त्याचं जर्मिनेशन कॅरी ऑन केलं जाईल. पण जो रॉंग आहे त्याला डिस्कार्ड केलं जातं. म्हणजे याला स्टिम्युलेशन मिळतं त्याला डिस्कार्ड, त्याला डिस्करेज केलं जातं, याला एनकरेज केलं जातं, असं त्याचं मिनिंग. म्हणजे रॉंग टाईपचा पोलन ग्रेन फर्टिलायझेशन करणार नाही, जर्मिनेट करणार नाही. जो पाहिजे तोच पोलन ग्रेन म्हणजे प्रॉपर पोलन ग्रेन स्टिग्मावर जर्मिनेट होईल अशी व्यवस्था असते. म्हणजे कुठलाही पोलन ग्रेन बघा, पॉलिनेशन नॉट गिविंग शुअरिटी दॅट ऑलवेज प्रॉपर पोलन ग्रेन डिपॉझिटेड ओव्हर द स्टिग्मा. स्टिग्मावर प्रॉपर पोलन ग्रेन पडेलच याची काही गॅरंटी नाही. समटाईम्स बिकॉज ऑफ मेनी फॅक्टर्स, एअर, काही पॉलिनेटिंग एजंट्स दुसरे, यांच्यामुळे रॉंग पोलन ग्रेन पण डिपॉझिट होऊ शकतात, स्टिग्मावर लँड होऊ शकतात. मग प्रत्येक वेळेस कुठलाही पोलन ग्रेन पडला तर जर्मिनेट नाही होणार. स्टिग्मा सेल्स रेकग्नायझिंग देम त्याच्यानंतर होईल. मग ते आपल्याला इथं लर्न करायचं आहे. तर काय होईल बघा, हा स्टिग्मा
बरोबर. काय स्टिग्मा सेल्स. When a proper pollen grain deposited, समजा इन्सेक्ट पॉलिनेटेड आहे, तर हा प्रॉपर पोलन ग्रेन डिपॉझिट झाला की पोलन ग्रेनच्या वरचं जे कवरिंग आहे आउटर, मग स्टिग्मा सेल्स काय रेकग्नाइज करतात. Stigma cells having genetic ability to recognize proper pollen grain. प्रॉपर पोलन ग्रेनला रेकग्नाइज करायची जेनेटिक ॲबिलिटी स्टिग्मा सेल्समध्ये असते. त्यांच्यात आहेत. मग कशाच्या थ्रू, तर त्याच्यावरचे जे प्रोटीन असतात, प्रोटीन्स ऑफ पोलन ग्रेन आयडेंटिफाईड किंवा रेकग्नाइज्ड बाय स्टिग्मा सेल्स, अँड दॅट इज वाय तो प्रोटीन रेकग्नाइज करतात स्टिग्माच्या सेल्स पोलनचे. पोलनचं प्रोटीन, आता समजा हे कुठलं प्रोटीन आहे असं आपण दाखवू इथे. त्याच्या एक्झाईनमध्ये काही प्रोटीन असतात, तर ते प्रोटीन स्टिग्मा बरोबर ओळखतो. स्टिग्मा सेल्स रेकग्नाइज प्रोटीन्स ऑन द पोलन ग्रेन. जर ते प्रॉपर पोलन ग्रेन आहे तर त्याचं प्रोटीन ॲक्सेप्टेबल राहील, रेकग्नायझेबल राहील स्टिग्माला, आणि मग स्टिग्मा ते प्रोटीन ओळखतात आणि त्याच्यानुसार मग त्याला रिस्पॉन्स देतील इन द फॉर्म ऑफ ए फ्लुइड, म्हणजे शुगर्स असलेलं, न्यूट्रिएंट असलेलं वॉटर आणि न्यूट्रिएंट फ्लुइड ते रिलीज करतात स्टिग्मा सेल्स. आणि मग ते काय रिलीज करतील इकडे दाखवतो. स्टिग्मा सेल सिक्रीट वॉटर अँड न्यूट्रिएंट्स, म्हणजे आता न्यूट्रिएंट्समध्ये शुगर वगैरे आल्याच न्यूट्रिएंट आहेत. एकदा वन्स द रेकग्निशन कंप्लीटेड, म्हणजे पोलन ग्रेनवर प्रॉपर प्रोटीन आहे, पोलन ग्रेनवर प्रॉपर प्रोटीन आहे जो स्टिग्मा सेल रेकग्नाइज करतात, तोच आहे. तर स्टिग्मा सेल्स मग रिस्पॉन्स देतील, बरोबर, इन द फॉर्म ऑफ सिक्रिशन ऑफ वॉटर अँड सम न्यूट्रिएंट्स. मग त्या न्यूट्रिएंट्समध्ये शुगर पण आहे. वन्स द रेकग्निशन कंप्लीटेड काय होईल, स्टिग्मा सिक्रिट्स what water and nutrients essential for germination of pollen grain. पोलन ग्रेनच्या जर्मिनेशनसाठी जे इसेन्शियल सबस्टन्स आहेत, वॉटर आणि काही न्यूट्रिएंट, तर ते रिलीज होतात. आता इथं आपण दाखवलं ब्लॅक कलरचे डॉट्स काय दाखवतात की स्टिग्मा सेल्सने हे वॉटर आणि न्यूट्रिएंट सिक्रीट केलं. ते आता त्या पोलन ग्रेनला स्टिम्युलेशन देतील, स्टिम्युलस देतील. अँड देअर आफ्टर पोलन ग्रेन मधून काय होईल, फ्रॉम पोलन ग्रेन इंटाईन थ्रोन आउट. जर्मिनेशन कसं होतं, इंटाईन थ्रोन आउट. इकडची जी इंटाईन आहे फ्रॉम जम्प ओवर, इथं जम्प ओवर होतं, फ्रॉम वेअर इंटाईन थ्रोन आउट सो ॲज टू फॉर्म पोलन ट्यूब इन द रिस्पॉन्स ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट. पण त्याच्या अगोदर काय महत्त्वाचं आहे, रेकग्निशन फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या ॲनिमल्समध्ये पण असतं असं की समजा आपण एक कुठल्या तरी ॲनिमलचा एग घेतला, समजा एग ऑफ कॅट.
कॅटचं एग घेतलं, लॅबोरेटरीमध्ये न्यूट्रिएंट मीडियममध्ये त्याला ठेवलं एगला, आणि त्याच्यावर स्पर्म आपण टाकले. तर त्याच सेम स्पेसीजमधले नाही. आता हे कॉम्पॅटिबल कुणाला असतो तो फॉर सेम स्पेसीज, आणि हे फॉर अदर स्पेसीज, म्हणजे दुसऱ्या अनमॅच्ड स्पेसीज आहेत. समजा मँगोवर नीमचा पोलन ग्रेन आला किंवा रोजचा गेला तर काय रॉंग स्पेसीज झाली. रॉंग स्पेसीज इज अ रॉंग पोलन ग्रेन. मँगोवर मँगोचाच गेला किंवा रोजवर रोजचा पोलन ग्रेन गेला तर ती सेम स्पेसीज कॉम्पॅटिबल राहील, मॅचिंग, बरोबर. मग सेम स्पेसीजच्या वेळेसच असं होतं, म्हणजे त्याचा प्रोटीन ते रेकग्नाईज करतात सेम स्पेसीजचा. बाहेरच्या स्पेसीजचा, जसं मँगोवर रोजचा पोलन ग्रेन टाकला मँगोच्या स्टिग्मावर, तर मँगोचा स्टिग्मा आयडेंटिफाय करतो, रेकग्नाईज करतो की प्रोटीन वेगळं आहे, आणि तो पॉलिनेशन होऊ देणार नाही, त्याला स्टिम्युलेशन देणार नाही, म्हणजे पोलन ग्रेन ड्रायच राहील आणि तो डॅमेज होऊन जाईल. इथं पोलन ग्रेन वेट मॉइस्ट होतो. वॉटर जसं इसेन्शियल आहे सीड जर्मिनेशनला, तसं इथं पण वॉटर आणि न्यूट्रिएंट इसेन्शियल आहेत पोलन ग्रेनच्या जर्मिनेशन. ते असेल तर जर्मिनेशन, ते केव्हा आफ्टर रेकग्निशन ऑफ दॅट स्पेसिफिक प्रोटीन. मग आता इथं आपण तसं सेम एक्झाम्पल घेतो, ॲनिमल्समध्ये पण तेच मेकॅनिझम आहे. म्हणजे आपण एग म्हणजे ओहम एक ॲनिमलचा घेतला आणि त्याच्यावर स्पर्म टाकला. एक स्पर्म आहे डॉगचा, एक ह्युमन स्पर्म टाकला, ह्युमन बीइंग, अजून एखादा हॉर्सचा स्पर्म टाकून दिला. म्हणजे 3 वेगवेगळे एक्सपेरिमेंट करा वाटलं. एका ठिकाणी एगचे जे एग असतील कॅटचे 3 घ्यायचे, ह्युमन एग, डॉगचा एग, हॉर्सचा, कुठलेही 3 ॲनिमल्सचे एग आपण त्यांच्यावर एगवर स्पर्म टाकले तर काय होईल, स्पर्म आणि एग फ्युजन करतात, युनियन करतात, पण तसं नाही होणार. का? रॉंग स्पेसीजचा म्हणजे अदर स्पेसीजचा स्पर्म एगला फर्टिलाइज करत नाही. तिथेही तेच मेकॅनिझम आहे आपल्यामध्ये. जसं इथं आहे पोलन ग्रेन आणि पिस्टिल इंटरॅक्शन आहे ना, पोलन पिस्टिल. पिस्टिल म्हणजे काय, स्टिग्मा स्टाईल ओव्हरी, पूर्ण याला पिस्टिल म्हणतात. पोलन ग्रेन जेव्हा पिस्टिलवर म्हणजे गायनोशियमवर किंवा कार्पेलवर पडला, म्हणजे पिस्टिलवर पडला, तर स्टिग्मा ऑफ द पिस्टिल रेकग्नाइज आयदर इट इज प्रॉपर ऑर नॉट. म्हणजे फर्टिलायझेशन नेहमी कसं होतं, पॉलिनेशन, फर्टिलायझेशन, जर्मिनेशन, हे जे आहे ना, जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स इज पॉसिबल in same species, members of same species. म्हणजे मग त्याला विदिन स्पेसीज आहे ना, विदिन स्पेसीज, इंट्रा स्पेसिफिक, एका स्पेसीजच्या मध्ये इंट्रा आणि इंटरमध्ये फरक आहे. समजा महाराष्ट्र क्रिकेट टीम प्लेज क्रिकेट विथ गुजरात क्रिकेट टीम, याला इंटरनॅशनल म्हणाल का, इंट्रानॅशनल? काय म्हणाल? इंट्रानॅशनल म्हणजे देशांतर्गत आणि 2 देशांच्या मध्ये. इंटरनॅशनल म्हणजे इंडिया प्लेइंग विथ ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्रिटन, पाकिस्तान, श्रीलंका यांच्यातल्या 2 देशांच्या मध्ये इंटरनॅशनल, आणि एकाच देशातल्या 2 स्टेट्समध्ये 2 भागांमध्ये इंट्रानॅशनल म्हणजे इंटरस्टेट. इंटरस्टेट म्हणजे इंट्रानॅशनल. 2 डिसिमिलर स्टेटमध्ये म्हणजेच नेशनच्या अंडर आहे ना, इंट्रानॅशनल झालं. इंट्रा म्हणजे विदिन, इंटर म्हणजे इन बिटवीन, 2 देशांच्या मध्ये. मग आता इथं कसं आहे, जर्मिनेशन कुणाचं होणार आहे, सेम स्पेसीज. चायना रोजवरचा पोलन ग्रेन जर चायना रोजवर आला तर जर्मिनेट होईल. चायना रोजवर मँगोचा, नीमचा किंवा जास्मिनचा आला तर नाही होणार. का? कारण तो इंटर स्पेसिफिक झाला, नॉट इंट्रा स्पेसिफिक. पण इंटर स्पेसिफिकमध्ये इथं होऊ शकतो. मग हे इंटर स्पेसिफिक फर्टिलायझेशन कशामुळे, बिकॉज ऑफ क्लोज रिलेशनशिप. कारण डॉंकी आणि हॉर्समध्ये क्लोज रिलेशनशिप आहे, डॉग आणि कॅटमध्ये नाही, हॉर्स आणि कॅटमध्ये नाही, ह्युमन बिंग आणि कॅटमध्ये नाही क्लोज रिलेशनशिप. त्याच्यामुळे त्यांच्यात पॉसिबल नाही.
का एका स्पेसीजमधलं जे प्रोटीन असतं ते स्पेसिफिक आहे, दुसऱ्या स्पेसीजमध्ये ते बदलून जातं. म्हणजे इथं डॉगचं, हॉर्स आणि ह्युमन बिंग यांच्या स्पर्मवरचं जे प्रोटीन आहे ते वेगळं आहे, तसं तिथं पण राहील. रोजच्या पोलन ग्रेनवर वेगळं प्रोटीन, गुलमोहरचं वेगळं असेल, आणि आपण जे पण कुठलं बाहेरचं आणलं ते वेगळं राहील. चायना रोजवर चायना रोजचंच लागेल, त्यांचं सेम प्रोटीन राहील. अँड देन इट इज रेकग्नाइज, म्हणजे प्रॉपर पोलन ग्रेन हे रेकग्नाइज बाय द स्टिग्मा सेल्स अँड दे गिविंग रिस्पॉन्स, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात ते. एकतर ते त्याचं जर्मिनेशन फॅसिलिटेट करतात, एकतर त्याचं जर्मिनेशन इनिबिट करतात. 2 मार्ग आहेत. म्हणजे जर तो प्रॉपर पोलन ग्रेन आहे, कॉम्पॅटिबल आहे, सेम स्पेसिसचा आहे, तर हे जर्मिनेशन अलाउड, अँड वेन रॉंग जर्मिनेशन इनिबिटेड. मग त्याला जर्मिनेशनला फॅसिलिटेट करायचं की इनिबिट करायचं, स्टिम्युलेट करायचं का इनिबिट करायचं. इनिबिट म्हणजे स्टॉप. रॉंग पोलन ग्रेनला इनिबिट होईल, प्रॉपरला स्टिम्युलेट होईल, फॅसिलिटेट होईल, कॅरी ऑन होईल. बरोबर. मग सगळं कुठं आहे, याच्यावर, या प्रोटीनवर डिपेंड करतं. आणि ते प्रोटीन ओळखतात स्टिग्मा सेल्स, त्यांच्यात ती जेनेटिक ॲबिलिटी आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मग काय होईल, इन द रिस्पॉन्स ऑफ प्रॉपर पोलन ग्रेन स्टिग्मा सेल्स रिलीज वॉटर अँड न्यूट्रिएंट्स अँड देअर बाय फ्रॉम जम्प ओव्हर. इथं जम्प ओव्हर आहे. जम्प ओव्हरला दुसरा शब्द काय आहे, थिन एरियाज. हे तुम्हाला सांगितलं होतं मी. डायकॉटमध्ये 3 जम्प ओव्हर्स असतात, मोनोकॉटमध्ये एकच असतं, लक्षात ठेवा. म्हणजे मग त्या कंडिशनमध्ये इन डायकॉट्स 3 जम्प ओव्हर्स, म्हणजे ट्रायपोरिएट कंडिशन. आणि इन मोनोकॉट फक्त 1 जम्प ओव्हर, मोनो किंवा युनिपोरिएट कंडिशन ओव्हर हॅव्हिंग. ट्रायपोरिएट, मोनोपोरिएट किंवा युनिपोरिएट असं विचारतात. ट्रायपोरिएट कंडिशन फाउंड. काय ट्राय म्हणजे 3, पोर म्हणजे होल, जम्प ओव्हर. बरोबर आहे ना. हां. मग कधी कधी तो शब्द ऐकलेला नसेल तर त्याचं लॅटिन शब्द काय आहे त्याची फोड करायची. जसं हिम आलय, हिमालय. हिम म्हणजे बर्फ, आलय म्हणजे घर, भांडार, बर्फाचं भांडार म्हणजे हिमालय. बरोबर ना. काही पण म्हणता सर, लॅटिन समजेल, मराठी नाही समजत. मग काय आपल्याला फॅसिलिटेट आणि इनिबिट बघितलं आपण. म्हणजे जर प्रॉपर पोलन ग्रेन पडला तरच त्याला विथ द हेल्प ऑफ रेकग्निशन ऑफ देअर स्पेसिफिक प्रोटीन स्टिम्युलेशन गिवन, अदरवाईज इनिबिशन कॅरीड आउट. त्याचं इनिबिशन होतं. चला मग आता काय होईल, त्याच्यामुळे काय होणार आहे मग, इथून ऑल द इव्हेंट्स फ्रॉम पॉलिनेशन, डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ओव्हर द स्टिग्मा किंवा लँडिंग ऑफ पोलन ग्रेन ओव्हर द स्टिग्मा, देअर आफ्टर रेकग्निशन कॅरीड आउट, रेकग्निशन फायनल झालं, देन जर्मिनेशन अलाउड. जर्मिनेशन अलाउड झाल्यानंतर काय होईल, pollen tube penetrates the style and then entering into the ovary and finally get entered into the ovule and thereby आता मध्ये काय आहे, एक ॲपरेटस आहे, 2 सिनर्जिड्स लॅटरल आहेत. पोलन ट्यूब सिनर्जिडमध्ये जाते, एगमध्ये नाही जात. पोलन ट्यूब एंटर्स into one of the synergid, its tip get ruptured and 2 male gametes brought by the pollen tube released into the synergid and then synergy burst open, and in this way one male gamete shows fusion with female gamete, egg, the first fertilization, and second male gamete, 2 मेल गॅमेट्स आहेत ना, सेकंड मेल गॅमेट फ्युजेस विथ
सेकंडरी न्यूक्लियस. म्हणजे हे फर्स्ट फर्टिलायझेशन, हे सेकंड फर्टिलायझेशन. म्हणजे इथपर्यंत ते आहे. पॉलिनेशन म्हणजे डिपोजिशन ऑफ पोलन ग्रेन. ऑल इव्हेंट्स फ्रॉम डिपोजिशन ऑफ पोलन ग्रेन टू जर्मिनेशन टू पेनेट्रेशन इन टू ओव्हरी अँड देअर बाय टू ओव्ह्यूल अँड गेट एंटर्ड इन टू द सिनर्जिड. आणि त्याचं पण मग बस्टिंग. धिस एंटायर प्रोसेस हे पोलन पिस्टिल इंटरॅक्शनच आहे. स्टिग्मा इज ऑल्सो पार्ट ऑफ पिस्टिल कार्पेल. स्टाईल पण त्याचाच पार्ट आहे, ओव्हरी पण त्याचाच पार्ट आहे, ओव्हल पण त्याचाच पार्ट आहे. इथून रिॲक्शन सुरू होईल, इंटरॅक्शन इथपर्यंत चालेल. मग ऑल द इव्हेंट्स फ्रॉम पॉलिनेशन टू द एंट्री ऑफ सिनर्जिड ऑफ द ओव्हल. ओव्हलच्या सिनर्जिडपर्यंत एंट्री होईपर्यंत ही इंटरॅक्शन स्टार्ट होईल, एंड होईल. ओके. मग हे सगळ्या कलेक्टिव्हली आहेत. म्हणजे जर्मिनेशन होतं, स्टाईलमधून जाताना न्यूट्रिएंट्स ॲब्सॉर्ब करते पोलन ट्यूब आणि इथपर्यंत पोचते. मग इथं दोन टाईपच्या ह्याच्या मुवमेंट आहेत. मुवमेंट दोन प्रकारच्या असतात. केमिकलकडे अट्रॅक्ट होणाऱ्या मुवमेंट. आता इथं ओव्हलच्या टिपकडनं काय असतो, सिग्नल रिलीज होतो. ओव्हलच्या टिपकडे इथून फ्रॉम द टिप ऑफ ओव्हल अ केमिकल सिग्नल रिलीज. हा काय आहे, केमिकल सिग्नल रिलीज्ड. जसं तुम्ही कुठेतरी स्टडी करतात घरात आणि तुम्हाला वाटतं की आता मला टी पाहिजे किंवा फूड पाहिजे, आणि घरात किचनमध्ये बनतं आहे आणि तुम्ही कुठेतरी दुसऱ्या बाजूच्या रूममध्ये बसलेत. मग तो जेव्हा स्मेल येतो तुमच्यापर्यंत, तुमच्या नाकात घुसतो, बरोबर ना, का कानात घुसतो? हां. तर तुमच्या नोजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बसल्या बसल्या अरे हां तयार, लगेच तुमचं लक्ष डायव्हर्ट व्हायला लागतं. भूक लागली आहे जोरात, तिकडनं जो स्मेल येतो त्याच्यावरून कळून जातं काय होतं आहे घरात. शिरा होतो आहे, हां, की वरण भात म्हणजे डाळ भात होतं आहे, का अजून काही दुसरं होतं आहे, बरोबर. वासावरून कळून जातं ना बरेच. तुमचं फेवरेट निश्चित कळतं. मग काय लगेच तुम्ही त्या दिशेने मुवमेंट करतात. भूक लागलेली असेल, झालं का, मला द्या, है ना. म्हणजे तुमची मुवमेंट कसं झाली, ते केमिकल सिग्नलच्या स्मेल, फ्रॅग्नन्सच्या दिशेने झाली. याची मुवमेंट पण तसंच, अ केमिकल सिग्नल रिलीज फ्रॉम द टिप ऑफ द ओव्ह्यूल विच गिव्ज सिग्नल टू द पोलन ट्यूब. पोलन ट्यूब त्या केमिकल सिग्नलच्या दिशेने ग्रोथ करते. मग बघा आता काय घेतं, आता पोलन ट्यूबची ग्रोथ कशी होते, सिग्नल इकडनं येतो आहे, मग ग्रोथ कशी होणार आहे, याच पद्धतीने टुवर्ड्स द केमिकल सिग्नल. पण कुठली मुवमेंट ही, ग्रोथ मुवमेंट. पोलन ट्यूब छोटी होती, मोठी झाली, मोठी झाली, अति मोठी झाली. केमोट्रॉफिक मुवमेंट काय म्हणायचं त्याला, मुवमेंट विथ ग्रोथ किंवा ग्रोथ मुवमेंट म्हणायची. या मुवमेंटमध्ये ट्यूब ग्रोथ करते, ती मोठी मोठी होत जाईल. आता तुम्ही स्टडी रूममधून किचनपर्यंत जाता, तुमची ग्रोथ होते का, तुम्ही अर्धा फूट होते, 2 फूट होऊन गेले, या 5 फूट होते, 10 फूट होऊन गेले, नाही. फक्त तुमच्या बॉडीची मुवमेंट, तुम्ही लोकोमोशन करता फ्रॉम स्टडी रूम टू किचन रूम. मग काय झालं, लोकोमोशन. ते केमोटॅक्टिक मुवमेंट. ही या 2 मुवमेंट लक्षात ठेवा, विचारतात MCQमध्ये येईल ते तुम्हाला. काय पोलन ट्यूबची मुवमेंट कशी झाली आपल्याला सांगता यायला पाहिजे. या 2 मुवमेंटमध्ये काय फरक आहे. केमोट्रॉफिक मुवमेंट म्हणजे मुवमेंट विथ ग्रोथ किंवा ग्रोथ मुवमेंट टुवर्ड्स केमिकल सिग्नल, असं नाही तर मग शॉर्टमध्ये ग्रोथ मुवमेंट टुवर्ड्स केमिकल सिग्नल. म्हणजे काय, ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. म्हणजे पोलन ट्यूबची काय ग्रोथ, कुठून, फ्रॉम दिस स्टिग्मा अप टू द सिनर्जिड. सिनर्जिडपर्यंत ग्रोथ मुवमेंट होते. पोलन ट्यूब एक्सटेंड होत चालली, ग्रोथ झाली. आता इथं कुठे आपण जे बघतो, एगकडे टुवर्ड्स एग, हे एग आहे, ह्युमन एग आहे समजा, एग ऑफ ह्युमन बीइंग, आणि स्पर्म आहे. स्पर्म एगच्याकडे मुवमेंट करतो, पण तिकडनं पण केमिकल सिग्नल असतो म्हणून हा मुवमेंट करतो.
a chemical signal released by the egg, human egg, and towards that chemical signal sperm shows movement. आता स्पर्मच्या मुवमेंट कुठल्या आहेत? लोकोमोटरी मुवमेंट. जसं तुम्ही किचनमधून इकडे आले किंवा इकडनं तिकडे गेले तर ह्या मुवमेंट आहेत, किंवा मी इकडनं तिकडे गेलो, दॅट इज द मुवमेंट. त्याच्यात माझी ग्रोथ नाही झाली, इथं ग्रोथ मुवमेंट केमोट्रॉपिक. आणि हे लोकोमोटरी मुवमेंट टुवर्ड्स द सोर्स ऑफ सिग्नल, आणि हे ग्रोथ मुवमेंट टुवर्ड्स द सोर्स ऑफ केमिकल सिग्नल. बरोबर. मग याला काय म्हणायचं? केमोटॅक्टिक मुवमेंट. म्हणजे काय? लोकोमोटरी मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स केमिकल सिग्नल फ्रॉम एग. एगकडनं जो केमिकल सिग्नल येतो त्याच्याकडे स्पर्म मुवमेंट करतात. दोघांमधला फरक कळला? केमोट्रॉपिक म्हणजे पोलन ट्यूब कुठली मुवमेंट करते? केमोट्रॉपिक, ग्रोथ मुवमेंट आहे, एवढंच लक्षात. केमोट्रॉपिक, ट्रॉफिक म्हणजे ग्रोथ मुवमेंट, आणि टॅक्टिक म्हणजे लोकोमोटरी मुवमेंट, हालचाल. त्याच्यात टेलने स्विमिंग ॲक्शन असेल, हाताने पळायची ॲक्शन असेल, चालायची ॲक्शन असेल, कुठली लोकोमोशन, ज्याच्यात एंटायर ऑर्गॅनिझम मूव होतो. इथं पोलन ग्रेन मूव नाही होत, पोलन ट्यूब ग्रो करते आणि मुवमेंट होतात मेल गॅमेटच्या. आपण त्याला मेल गॅमेटच्या मुवमेंट नाही म्हणत. मेल गॅमेट स्वतः थोडी जाता येते, पोलन ट्यूब त्यांना कॅरी करते, पोलन ट्यूबच्या ग्रोथ मुवमेंटमुळे. बरोबर.